सर्व मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत आणि सन्मान करतायत वामनजी भोईर ऑर्गनायझिंग कमिटी प्रमुख. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचे जे व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा मी शब्द समनाने आदर्श क्रीडा मंडळ धानिवली यांच्या वतीने, ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. जाऊया आपण लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. गो टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. धावसंख्या 11, दुसरे षटक सुरू आहे. हो 12 धावसंख्या. इथे चेंडू हवेत आहे, फील्ड तिथे धावतोय, झेलचा प्रयत्न केला पण तो झेल आवाकाच्या बाहेर जात असताना पंच तिथे बाळा ऐकारे सर पाहतायत, दर्शवतील आम्हाला निर्णय काय, षटकार की चौकार. प्रेक्षकांनी सुद्धा सपोर्ट करायचा आहे. 4 रन, आदर्श चौकार. कनेक्टिंग क्रिकेट. जबरदस्त देखणी स्पर्धा पाहतो आपण. एक गडी बाद झाला. षटक क्रमांक 2 सुरू केले. गोलंदाज प्रशांत शेळके याच्या माध्यमातून षटक सुरू आहे. धावा 16 आहेत आतापर्यंत. शॉर्ट ऑफ लेन, तिथे कटकारचा प्रयत्न होता कव्हरच्या डोकारून, परंतु चेंडूने उसळी घेतली आणि विकेट किपरच्या हातात जात असताना थोडंसं स्विंग झाला चेंडू. त्या कारणाने बॅट आणि चेंडूचा संपर्क अजिबात होऊ शकला नाही. सर्व ठिकाणी पाहतो की आपण प्रत्येक गॅलरीमध्ये प्रेक्षक संख्या इथे पहिल्याच सामन्यापासून ओसंडून वाहू लागले. मानवी समुद्र उतरलाय. बॅटची कड, चेंडू जातोय आणि थर्ड मॅनला बीट केलं. वेगळ्या आउटफील्ड फास्ट आहे. पाहता पाहता सुंदर आदर्श चौकार. पर्व 33वा वाटावा गर्व अशी स्पर्धा परंपरेची अभिमानाची आपण पाहतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे ती 20 वर. सर्वांची अथक मेहनत. आदर्श इलेव्हन धानिवली, सोबतीला ग्रामस्थ मंडळ धानिवली, सर्वांची मेहनत, अनेक दिवसाचं त्यांची ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत असताना याची देही याची डोळा, क्रिकेटचा हा अमृताहोनी गोड सोहळा आपण पाहतोय धानिवलीच्या आदर्श क्रीडा नगरीवरती. कैलासवासी गोविंद संत भोई स्टँड क्रीडांगणामध्ये. इथे चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला, थोडासा स्विंग झाला, फ्लाय होल विकेट किपरच्या हातात जात असताना डॉट चेंडू काढला. धावसंख्या स्थिर 20 वर. ट्वेंटी ऑन द बोर्ड. डोंगर नावे संघ इथे फिल्डिंग करतो, ज्याने टॉस जिंकला आणि इथे तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांचा मुकाबला आपण पाहतोय. चौबाजूला प्रेक्षक ह्या आदर्श चषकाचा मनमोहक आनंद लुटत असताना आमचे सन्माननीय पूजनीय मान्यवर कमलनाथजी महाराज सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित. इथे बॅट रोल केली होती, कव्हरच्या डोकारून स्क्वेअर कट करायचं होतं, अपिश खेळायचं होतं, परंतु चेंडू काय सुंदर फ्लाय होतोय बघा. खेळपट्टी आधी मातीची आहे, सुंदर बनवली आहे, फलंदाजांना गोलंदाजांना सहकार्य देते आणि अशीच खेळपट्टी प्रत्येक खेळाडूला आवडत असते की दोन्ही बाजूंनी दोन्हीकडे अनुकूल आहे. बॉलिंगसाठी सुद्धा आणि बॅटिंगसाठी सुद्धा लाजबाब अफलातून इथे आदर्श नगरी धानिवली. न भूतो न भविष्य त्याची स्पर्धा. स्पर्धेचं विशेष आकर्षण सुद्धा मी सांगणार आहे, तुम्हाला माहिती पडलेलंच असेल. इथे चेंडू ओव्हर पिच होता, तिथे खोदून काढला बॅट आणि पॅडच्या मधून सरळ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने. प्रेक्षको, आपण आज आलात, रोज या आणि शेवटच्या दिवशी आवर्जून या. ठाणे विरुद्ध मुंबई महिला क्रिकेटचा थरार. पहिल्यांदाच क्रिकेटच्या इतिहासामध्ये, मुरबाडच्या इतिहासामध्ये ज्या आदर्श चषकाने मागच्या वर्षी ठाणे रायगड खेळवला होता, तोच आदर्श इलेव्हन धानिवली सज्ज झालाय महिला क्रिकेटचा सामना पेश करण्यासाठी. आपण ऐकलं की आपल्या अंगावरती शारे उमटतात की महिला क्रिकेटचा संघ आपल्या मुरबाडमध्ये येणार. ठाणे विरुद्ध मुंबई. महिलांना मान आहे, सन्मान आहे आणि भारत देश आपला महिला सशक्तीकरण करतोय.
आणि त्या दिशेने आपला आदर्श धानिवली संघ सुद्धा, आदर्श धानिवली गाव सुद्धा वाटचाल करतो की त्या गावाने सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा महिलांना प्राधान्य दिलं होतं. आम्ही पैठणची स्पर्धा ठेवली होती आणि ह्या वर्षी तर अगदी क्रिकेटच्या माध्यमातून ठाणे विरुद्ध मुंबई पाहण्यास विसरू नका, येण्यास विसरू नका. टेन क्रिकच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा पाहताय, थेट प्रक्षेपण कुणालजी म्हात्रे आणि टीम. धावसंख्या इथे पाहतोय आपण 21. धावसंख्या थांबले थोडीशी, आता मात्र बॅटची कड होती, डायरेक्ट हिट, नेम लागलाय आणि फलंदाज रनआउट. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं मोलाचं कार्य आहे आणि आम्हाला त्यांनी अगदी सडल हाताने सुद्धा सहकार्य केलेलं आहे आणि त्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण भली मोठी स्पर्धा इथे साकार करतोय. फार मोठी जबाबदारी स्वीकारलेली आहे धानिवलीकरांनी, साधी गोष्ट नव्हे. मगाशी डॉक्टर गवळी सरांनी उल्लेख केला की 33व्या पर्वापर्यंत स्पर्धा इथे साबित करणं, सिद्ध करणं, साकार करणं अगदी जोखमीची गोष्ट आहे, अवघड काम आहे बरं का. आणि ते अवघड काम अगदी सहज पद्धतीने झेलतात पेलतात आमचे आदर्श धानिवलीकर. म्हणून हे गाव आदर्श ठाणे जिल्ह्याची अनबान शान बनलेलं गाव आदर्श धानिवली, तालुका मुरबाड. लास्ट टू गो, षटक क्रमांक 3, 5 चेंडू पडले, धावसंख्या स्थिर 21 वर. फास्ट खेळा प्लीज, जरा मोमेंटम आपल्याला अजून वाढवायचा आहे स्पर्धेचा. राऊंड द विकेट. हो, फ्रंट फूट ड्राईव्हचा प्रयत्न होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न इथे कदाचित स्ट्राईकला यायचं असेल फलंदाजाला, पण तो तिथे लाऊड अपील सुद्धा झाली आणि ह्या षटकामध्ये एक गडी बाद केला, एकच धाव खर्च केली. क्या बात, एकदा होऊन जातात टाळ्या. गोलंदाज जय, ज्याने पहिले षटक सुद्धा हाताळलं, जय बिराडे. या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मंडापन डेकोरेशनचे प्रोप्रायटर. खरं तर शून्यातून त्याने विश्व निर्माण केलेलं आहे. खरं तर पाहतोय आपण अगदी सुसज्ज असा शॅमियाना, प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था ठेवलेला आहे. निलेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान ज्ञानेश्वरजी भोईर आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. कुणालजी मात्र आपण सुद्धा पुढे यायचं, आपलाही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सालाबाद प्रमाणे यावर्षीच त्यांच्याकडनं आम्हाला सर्वतोपरी सहकार्य लाभत आहे. कित्येक वर्षापासून सहकार्य करतायत, यावर्षी सुद्धा त्यांचं सर्वतोपरी आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जातं. सो बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. डॉक्टर गवळी सर, कंटिन्यू करायचं आहे, कंटिन्यू. ओके, तर एक बक्षीस येत आहे सन्मान्य आमचे डॉक्टर रामचंद्र भोईर साहेबांकडून. कुठल्या पण खेळाडूने विकेटची हॅट्रिक केली, चौकांची हॅट्रिक केली, षटकाची हॅट्रिक केली तरी सुद्धा 1111 रुपये सलग पद्धतीने लगातार. बॅकफुटला गेले, फोर्स केलाय, बॉलरच्या डोक्यावरून चिडू जातोय तिथे, मिड आणि मिड ऑफच्या वरून लॉंग ऑन वेगाने येतोय, एका टप्प्याने कव्हर करतोय. धावसंख्या इथे पाहतोय आपण चौथ्या षटकाच्या सुरुवातीला 22 वर. आणि लक्षात घ्या, जेव्हा चेंडू विकेट किपरच्या हातात असेल तेव्हा तुम्हाला धाव काढता येणार नाहीये. दोन्ही पण बॅटरने क्रॉसिंग झालं तर तुम्हाला धाव मिळणार आहे. त्यामुळे तो नियम नसणार आहे की तुम्ही स्ट्राईकसाठी धावाल, एकाचं बलिदान द्याल, ते चालणार नाहीये. मनोजी, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की धानिवली गाव जे आहे ना, शैक्षणिकदृष्ट्या खूप पुढारलेलं गाव आहे. यामध्ये डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, मोठ्या उद्योगावर काम करणारे आणि सगळ्यांचं सर्वतोपरी सहकार्य या स्पर्धेसाठी लाभत असतं. डॉक्टर रामचंद्र भोईर, मी कित्येक वर्षापासून या ठिकाणी येतोय, सातत्यानं या स्पर्धेत त्यांचं सहकार्य मिळत असतं.
नक्की सर, आणि आपलं सुद्धा असतं, आपण सुद्धा डॉक्टरच आहात, डॉक्टर अरुणजी गवळी. डवळे गवळी सर. आणि नवीन संकल्पना बघा, जो ह्या स्पर्धेमध्ये मग तो मुरबाड ग्रामीण असो किंवा ओपन ग्रामीण, जो चॅम्पियन ठरेल त्याला पुढच्या वर्षी अर्ध्या रकमेमध्ये प्रवेश मिळेल. एक वेगळी संकल्पना. आणि दुसरी गोष्ट, नियम बघा, LBW साठी तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये, ते पंच ठरवतील. तुम्हाला एक एक रिव्ह्यू दोघांसाठी आहे, रनआउटसाठी, कटसाठी आहे आणि बिमरसाठी. लक्षात घ्या, एक एक रिव्ह्यू तुम्हाला असणार आहे. जर तुमचा रिव्ह्यू लूज झाला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. LBW साठी रिव्ह्यू नाहीये, कटसाठी नाही सर, कारण आपल्याकडे अल्ट्रा मोशन नाहीये, ती सुविधा नसल्यामुळे कटसाठी नको. रनआउटसाठी, बिमरसाठी आणि व्हाईट बॉलसाठी एक एक रिव्ह्यू घेऊ शकता. ओके चला, तर पहिला चेंडू, दुसरा चेंडू पडला, धावसंख्या 22 वर. विकेटचं पतन झालं आपण पाहिलं. परेश गोरड, ओ सुस्वाट तीक्ष्ण मारा, टप्पा पडला, चेंडू किती वेगाने गेला, चांगला पेस आहे चेंडूमध्ये. पुढच्या सामन्यासाठी आलेल्या संघाने आपले जर्सीज कलेक्ट करायचे आहेत, आलेल्याची नोंद सुद्धा करायची आपण. यस, जय बजरंग असोळे आणि जय हनुमान बराटपाडा दोन्ही कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे जर्सी. तर 3 गडी बाद झाले आहेत मैदानामध्ये. तेजस घोरड खेळतोय आणि सोबतीला आहे शैलेश लाऊड. अपील तिथे झाली आहे. सिद्धेश पवार आहे आणि भावेश घोरड असे खेळतायत. 2 बॅट्समन ज्यांची भागीदारी अजून झाली नाही व्यवस्थित पद्धती, पण तो तेजसने चांगल्या धावा केल्यात आतापर्यंत. 2 चौका त्याच्या बॅटमधून. फुल टॉस, तिथे चेंडू फ्लाय झालाय आणि वेगाने फिल्डर सुद्धा गेला होता. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर, 9चा इशारा, बिमरचा इशारा पंचांचा. हा बिमर आहे, हा 9 आहे आणि पुढची संधी असणारे हात खोलण्याची सुवर्ण संधी. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. धावसंख्या एकूण झाली संघाची 24. फ्री हिटचा चेंडू असेल हा. कशा प्रकारे हाताळेल, आपटी दिली आणि पूल केलाय. हा पॉवरफुल आहे. 2 फिल्डरच्या मधून चेंडू जाते सीमा रेषेच्या बाहेर. एका टप्प्याने खणखणीत चौकार. लॉब केलं होतं, स्मॅश हिट. आणि या षटकातील शेवटचा चेंडू पडेल आता. षटक क्रमांक 4. धावसंख्या 4 ने फुललेली आहे 28 वर. 28. बॅकफुटला गेले, दिशा दिली, बॅटचा चेहरा फक्त ओपन केला आणि चेंडूला धाडलाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. फिल्डर आहे एकाच ऍक्शन मध्ये, कलेक्ट करून फेकी करतोय. तिथे एक थ्रो कलेक्ट होऊ शकला नाही आणि बॅकअप बघा खराब आहे तिथे. पाहता पाहता वेगाने 3 धावा पूर्ण केल्या आणि धावसंख्या इथे 3 ने फुलत असताना टीम धेनोली संघाची पोहोचली 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 वर. 3 गडी बाद 31. माझ्यासोबत त्याला मंगेशजी भोईर आहे, एक जबरदस्त आदर्श क्रिकेटर, आदर्श दानिवलीचा. पुढच्या सामन्यासाठी टॉससाठी आपण सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घेणार आहोत. रमणीय वातावरण, दुग्धमय प्रकाश, दुग्ध प्रकाशमय झालेली क्रीडानगरी. स्वर्गीय गोविंद संतू भोईर, माजी पोलीस पाटील क्रीडांगण आपण पाहतोय धानिवली या ठिकाणी.
तर निलेश घोरट बाद झालाय, तेजस बाद झालाय, परेश सुद्धा बाद झालाय. धावसंख्या पाहतोय आपण 31 वर. 4 षटकाची समाप्ती. खेळाडू पाणी पितायत. दाही दिशांनी मिळून गावी ह्या सोहळ्याची थोरवी, तारे जगती कित्येक मान्यवर जसे नभातील रवी. स्वागताच्या शब्दाने व्हावा प्रारंभ ह्या सोहळ्याचा, सोहळ्यातून ह्या इतिहासाची सुरुवात व्हावी नवी. इतिहास घडवल्या स्पर्धेने. जय शेळके बरोबर 20 मिनिटात 4 षटकं पडलेत, नो डाऊट. नवीन गोलंदाज इथे जय शेळके सज्ज झालाय. ओव्हर द विकेट जातोय. पहिला चेंडू लेट द बॉल कुठं टू द विकेट कीपर. वाईट तिथे घोषित झालाय पंचांकडून. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये असफलता प्राप्त झाली. किती सुंदर वातावरण, जसं असं वाटतं की एखाद्या चेक फॉरेन मध्ये आलो की काय. जय बजरंग आसोळे आणि जय हनुमान बराटपाडा दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. लास्ट ऑफिशियल 5व्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. ड्राईव्ह केलाय. ओव्हर पिच चेंडू मिड ऑफ कव्हर करतोय. ब्रेक लगावणं भाग पडलं. नॉन स्ट्रायकर बॅट्समन पुढे गेला होता, पण तो त्याला अगदी परत यावं लागलं. काय जबरदस्त अटॅकिंग फिल्डिंग केली आहे. आणि बॉलिंग सुद्धा लाजबाब बघा, हात खोलू देत नाहीयेत. ऑप्शनच्या बाहेर फलंदाजाला बोलवतायत आणि जशी फिल्डिंगची सजावट केली आहे त्यानुसार इथे बॅटिंग होत नाहीये आणि त्यानुसार बॉलिंग होत आहे. शांतता पसरली आहे. असं वाटत नाही की बाजूला धानिवली गाव वसलंय. एखाद्या बेटावरती मैदान आहे की काय. दाट झुडपांमध्ये रानमाळातील मैदान पाहतोय आपण. इथे वाईटचा पुन्हा एकदा इशारा. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाळ घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावे, पिसाळलेल्या दर्याकडून उसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा चंद्रभागेतून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. खूप काय दिलंय आदर्श धानिवलीने. प्रेक्षक होऊन जाऊ टाळल्या ह्या फटक्यासाठी आणि धानिवली गावासाठी, ज्यांनी खूप दिले क्रिकेटमध्ये. क्रिकेटचं ज्यामध्ये मिळतंय सर्व, असं हे 33वं पर्व गाजत असताना इथे झेल सोडलाय. लॉंग ऑनचा फिल्डर जज करत होता, परंतु जजमेंट चुकलं. चेंडू निसटला हातातून. त्या दरम्यान इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या झाली 35 ऑन द बोर्ड. खूप काय दिलं. जेवढं जमतंय तेवढं द्यायचा प्रयत्न करतायत. दरवर्षी काही ना काही नवीन वेगळं देण्याचा प्रयत्न पूर्ण आमच्या धानिवली वासियांकडून. आदर्श गावच आहे त्याचं. त्यांच्या मनामध्येच आहे की आम्हाला आदर्शच घडवायचा आहे. त्यांच्या रक्तामध्ये देवाने असं काय ठेवलंय की तुम्हाला काही खराब करायचं नाही, आदर्शच घडवायचा आहे. म्हणूनच ह्याच गावातून अनेक सरकारी कर्मचारी, सरकारी ऑफिसेस तयार झाले आणि म्हणून आदर्श धानिवली गाव. आमचा फर्स्ट एड बॉक्स पाठवा. आपला प्रथमोपचार पेटी ती पण सज्ज ठेवा. डॉक्टर तर आहेतच आपल्यामध्ये. डॉक्टर रामचंद्र भोईर इमर्जन्सीमध्ये आहेतच. सन्मान्य मॅडम आपल्यामध्ये सुद्धा आहेत. संगीताताई शशिकांत दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा टॉस करणार आहोत. इथे चेंडू झालेत आतापर्यंत मंगेश. 2 चेंडू झालेत, 2 वाईट पडलेत ना. धावसंख्या आहे ती 35. म्हणजे अजून 4 चेंडू पडणं बाकी आहे. भावेश घोरट खेळतोय आणि सिद्धेश पवार खेळतोय. भावेशने खूप लांबलचक खेळी साकार केले. काही डॉट सुद्धा खेळलाय. आतापर्यंत तो ओपनिंगला आला होता आणि शेवटपर्यंत त्यांनी मैदान सोडलं नाहीये. रिप्लेसमेंट करा. 12वा खेळाडू दीपीर बिराडे बोलवतात आपल्याला. चला आपण रिप्लेस करा. सबस्टिट्यूट प्लेयर गो इन द ग्राउंड. या इकडे या. आपण हातावरती थंड पाणी पण जरा टाका. स्वेलिंग वगैरे झालं असेल तर काळजी घ्या. झेलचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आणि जेव्हा बोटाला मार लागतो तेव्हा फार वेदना होत असतात. डॉक्टर गवळी सरांना सुद्धा माहिती आहे. डॉक्टर रामचंद्र भोईर सरांना सुद्धा माहिती आहे. तर चला आपण खेळ सुरू करूया. 2 चेंडू पडलेत. धावसंख्या 35. देनोली संघ बॅटिंग करतोय, डोंगरनावे संघ फिल्डिंग करतोय. शॉट ऑफ लेंथ होता. बॅटची कडा घेतली. चेंडू वेगाने जातोय. किती वेग बघा चेंडूला. लॉंग लेग आणि फाईनच्या मध्ये दिमागदार, दमदार, शानदार, बहारदार, आदर्श चौकार लेग बायच्या रूपात.
असं वाटलं की बॅटची कट आहे की काय, परंतु पंचांनी जेव्हा सिग्नल दिलं आम्हाला तेव्हा सांगितलं की तिथे लेग बायज आहे, शरीराला चेंडू तो धडकला होता, परंतु चेंडू लेग स्टिकला सोडून जाणार असल्यामुळे तिथे LBWचा काही संबंधच येत नाही आणि LBWसाठी आपण रिव्ह्यू ठेवला नाही. पंचांना वाटलं तरच ते डिमांड करतील, शंकेचं निरसन करतील. धावसंख्या 4नी फुलत असताना 39 वर 39 ऑन द बोर्ड. 8:06 झालेत. फुल डॉट ड्राइव्ह केलाय थ्रू द कव्हर्स. बॉल गोज टू द फेस लाईक अ ट्रेसेल बुलेट. 4 रन. बॅट्समन भावेश गौरट, ज्याने अनेक मैदानं गाजवलेत, मुरबाड नगरीमधला तो अगदी उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून गणला जातो, त्याने चौकार मारला. धावसंख्या पोहोचवली 43 वर. अजून इथे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील काय फटका मारला होता कबर्स मधून, जणू काय एखाद्या बंदुकीतून गोळी निसटावी आणि तो गोळी जावी अगदी लक्षाकडे, तसं लक्ष गाठलं होतं चेंडूने डीप कव्हर झोनकडे. त्या ठिकाणी प्रेक्षकांनी सुद्धा त्या फटक्याचा मनमोहन आनंद घेतला. याची देही याची डोळा क्रिकेटचा हा आदर्श सोहळा पाहतो आपण. आदर्श नगरीमध्ये स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण, माजी पोलीस पाटील, धानिवली या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सन्माननीय पूजनीय आपले कमलनाथजी महाराज आपल्यामध्ये आहेत. इथे 1 धाव कंप्लीट झाली. 2 धाव होतील का तिथे? विकेट किपरने सूर मारलाय, छलांग मारली होती, फिनिक्स पक्षाप्रमाणे उडी मारली होती, परंतु तिथे एसटीचा वेध घेता आला नाही आणि तिथे पाहतो आपण आता सर्व षटकं समाप्त झाली. मंगेश, धावसंख्या किती आहे? 45. 46चं टार्गेट जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कोरण्यासाठी. ओव्हर टू यू सर. खूप खूप धन्यवाद मनोजजी कारवे. दोन्ही कॅप्टन आहेत. जय बजरंग आसरोळी संघाचे कॅप्टन, आपलं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर जय हनुमान बराडपाडा, क्या बात आहे, बजरंगावर हनुमान, दोघांचे स्वागत. सन्माननीय माजी सरपंच संगीताताई शशिकांत भोईर यांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? कित्येक वर्षापासून संगीताताईंना पाहतोय, नेहमीच या स्पर्धेत त्यांचं सर्वतोपरी सहकार्य लाभतं. यावर्षी जर त्यांच्याकडनं सहकार्य लाभतंय आणि त्यांच्या शुभास्ते टॉस होईल. कॉलिंग कोण करणार आहे? बराडपाडा संघाचे कॅप्टन. काय कॉल असणार आपला? काटा. क्या बात आहे, काटा. पहिल्या सुद्धा कॅप्टनने काटाच अनाउन्समेंट केलं होतं, मात्र आला छाप. पण यावेळेला पाहूया संगीताताई आपण कॉलिंग करायचंय. पुन्हा आलेला आहे छापा. मला वाटते तिसरा जो कॅप्टन येईल तो काटा बोलणार नाही असं वाटते. संगीताताई आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. पुन्हा आमच्या VIP कक्षामध्ये सन्मान्य स्थानापन्न व्हायचं आहे. आसुरे संघाने टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे. प्रत्येकाला मी हा प्रश्न विचारणार आहे, कारण वर्ष 33वा आहे, परंतु ह्या वर्षाचा अंदाज काही आगळावेगळा आहे. हे मैदान आपण पाहतोय अगदी दुधी प्रकाशात नावून निघालं. कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर? अतिशय सुंदर वाटलं. दरवर्षी त्यांचा नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. यावर्षी खूपच छान केलेलं आहे. खेळायला पण मजा येईल. दरवर्षी काही थोडेफार प्रमाणात नवीन बघायला मिळते. यावर्षी थोडं जास्तच प्रकारात नवीन झालं असं नाही वाटत? खूपच. टॉस जिंकलेला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. काय माइंडसेट असणार आहे? साधारण किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही विजय संपादित करू शकता? 55 परत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठल्या गोलंदाजाकडे जास्त अपेक्षा असणार आहे जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील इनिशियल ओव्हरमध्ये? अजय कोळंबे. मॅच संघर्षपूर्ण बघायला मिळेल. बराडपाडा विरुद्ध आसोळे, 2 संघामध्ये संघर्ष बघायला मिळेल बॅट आणि बॉलचा. नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. आदर्श क्रीडामध्ये धानिवली तसे ग्रामस्थ धानिवली यांच्या वतीने. बराडपाडा संघाचे कॅप्टन, टॉस जरी हरलेलं असलं तरी क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेट असेल? साधारण किती धावांपर्यंत गेल्यानंतर धावसंख्या सेफ असेल की तुम्ही विजयी होऊ शकता? आम्ही 60 धावांच्या पुढं रन मारण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे सुद्धा खूप चांगले फलंदाज आहेत, तर मला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी 60+ धावा पूर्ण कराव्या. 5 षटकांची मॅच आहे. इनिशियल ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कुठले बॅटर आहेत, कुठले फलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, जे तुम्हाला सुरुवात खूप चांगली करून देतील? कारण वेल बिगन इज हाफ डन. आमचे खेळाडू आताच MGPL खेळून आलेत. कुणाल भोईर आणि अर्जुन भोईर माझे सख्खे चुलत भाऊचे आहेत, तर मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे की 30-35+ धावा करतील.
असोले संघाबरोबर एक नक्की संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळेल. 100%. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. आदर्श क्रीडा मंडळ धानिवली त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धाडू यांच्याने. तर मित्रांनो, सेकंड मॅच जी होणार आहे त्या मॅचमध्ये असोळे संघ, जय बजरंग असोळे संघ कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय बजरंग बराडपाडा संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आपण लगेचच जाऊया आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे दोन्ही दिग्गज समालोचक मनोजजी कारवे त्याचबरोबर आमचे योगेशजी वाघ सज्ज आहेत समालोचन करण्यासाठी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. येस, धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर प्रेक्षक, आपण पहिली इनिंग पाहिली. जय हनुमान डेनोली संघाने धावा उभ्या केल्या त्या 45-46 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करेल डोंगर नावे संघ, ज्या संघामध्ये दीपीर बिराडे सुद्धा आहे. जय गावदे स्पोर्ट डोंगर संघ आता धावांचा पाठलाग करणार आहे आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या परिसरातील नामांकित समालोचक ज्याने कमी वयामध्ये अगदी वेगळी छाप निर्माण केली असे सर्वांचे लाडके कॉमेडियन कॉमेंटेटर योगेशजी वाघ सरांना मी आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. वेलकम सर इन द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. हॅलो. हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय कमलनाथजी महाराज आमच्यातून रजा घेताना आपलं खूप खूप आभार. आपण खरं तर उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात. आपल्या शुभास्ती उद्घाटन सोहळा पार पडला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर असेल पार्क करताना थोडासा विचार करून करायचं आहे. कुठल्या गाडीला अडचण निर्माण होणार नाही याची काळजी आपण घ्या. आपलं सगळ्यांचं मी खूप आभार व्यक्त करतोय. खरं तर थँक्यू गवळी सर, त्याचबरोबर थँक्यू मनोजी कारवे सर. तुम्ही आम्ही एन्जॉय करताय पाहताय मित्रांनो. आदर्श चषक धानिवली मुरबाडचा हा खऱ्या अर्थाने आदर्श वाढवणारा आणि धानिवली गावचा आदर्श वाढवणारा हा एक दैदिप्यमान सोहळा. आणि निश्चित मित्रांनो, मैदानावरती आल्यानंतर असं वाटतं मैदानावरतीच येऊन थांबावं की काय. कारण आज नावामध्ये आदर्श आहे, स्पर्धेचा आदर्श देखील तोच आहे. कारण ही स्पर्धा हे आयोजक सातत्याने जर पाहिला तर प्रत्येक वर्षी वेगळं ना वेगळं करण्याचा निर्णय घेत असतात. सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. योगीजी 1-2 मिनिटं फक्त थांबवतोय कारण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. डॉक्टर रामचंद्रजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. डॉक्टर रामचंद्रजी भोईर यांचं कित्येक वर्षापासून ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेला सर्वतोपरी सहकार्य लाभत असतं. या वर्षी सुद्धा लाभलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय आणि त्यांचा आम्ही विशेष आभार सुद्धा व्यक्त करतोय. सो ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. हॅलो. जर लागोपाठचे 3 चौकार येत असतील तर महेंद्रजी भोईर ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. पहिल्याच बॉल असा कार्यक्रम केला का पहिलाच बॉल डायरेक्ट आउट ऑफ पार. यावेळी देखील फटका कमालीचा. जसा बॉल आला तसा धोद्याला बार. असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का, ईद भ गजरा आणि गावभर नजरा. थँक्यू. पहा हॅट्रिक ऑन आहे फलंदाजसाठी आणि फलंदाजसाठी पारितोषिक असणार आहे महेंद्रजी भोईर ज्यांच्या माध्यमातून 500. डॉक्टर रामचंद्र ज्यांच्या माध्यमातून 1000 म्हणजे 1111. गड्या काय नाही, योग रट्टा मार. 1500 भेटते, 1601 रुपये भेटेल. कार्यक्रम फिट होईल, टेन्शन नाही. बाकीचा कार्यक्रम बघू नंतर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. खोटा बोला पण मजबूत बोला. बेमटेच्या देठापासून बोला. बेमटी एखाद वरता आली तर आयडियस लावून कसकनमध्ये आतमध्ये लोटा म्हणजे खोटी अपील. आरडू नकार माझ्या अंगात हेडळ शिरदे. फिट व्हायचा कार्यक्रम नाही तर असा काही नको. जाऊया. यावेळेस मात्र डॉट बॉल आलाय. 1600 रुपये घालायला बॉलर ना जा. गोलंदाज तयार. यावेळेस रट्टा मारला कसपडला. ओ हो काय करील. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू.
डीजे आमचा डीजे वाला आहे, रंगात आला, काय सांगायचं आहे. एस डीजे अर्थात अजिंक्य हुमणे, ज्यांचं अतिशय अनेक मोठ्या मोठ्या इव्हेंटमध्ये त्यांचं साऊंड पाहत असतोय. आज आदर्श चषकामध्ये त्यांचा साऊंड आपल्याला ऐकायला मिळतोय. खऱ्या अर्थाने 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 चेंडू झाले. पहिले 2 बॉलवर सेम कार्यक्रम झाला. वांगी आणि बटाटा 2 मारले फटाफटा लागोपाठ, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कार्यक्रम सुरू. यावेळी देखील हो फटका लाजवाब, एक कंटिन्यू 3 टमटम, हा षटकार दूर, चीन टपाक डमडम. काय बोलायचं आहे पहिल्याच मॅचला. थांब ना जरा शांत जे, कारण योगेश वाघ आताशी मोसम मध्ये गाडी लागली. जर रिवर्स पाडायचा व्हाया तर मग खुर्ची घेऊन खालत जातो. इथे जाऊया. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. आणि अशा पद्धतीनं खाऊन पिऊन ढेकर देऊन पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत 18. उर्वरित 24 चेंडू आणि 28चं लक्ष आहे. बोला महाराज आता काय आपली इच्छा आहे? काय नाही, ओके. इथे जाऊया. काय बोलायचं आहे. योगेश वाघची गाडी घाटात चढ आणि यो रिवर्स मारे तो खोटो 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 खोटो. हरकत नाहीये, काही टेन्शन नको घेऊ, कारण योगेश वाघ आल्यानंतर असाच कार्यक्रमाचा हसून मिळून. कारण निश्चित आज मी आयोजकांचं कौतुक करेल, कारण माझ्यासारख्या एका छोटा समालोचकाला घरात ही संधी मिळाली या व्यासपीठावरती. माझं भाग्य आहे की आज मला आदर्श चषकामध्ये संधी मिळाली आहे. तुमचं सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेचं नावच आहे आदर्श. आणि इथे या स्पर्धेतनं भरपूर काही आदर्श घेण्यासारखं मिळतं. गोलंदाज साहिल घोरड, जे हनुमान डेहनोली टीमची स्टेपनी जराशी बारीक आहे, हवा मार के आओ. लेट करंट मारी ते काय योग फ्यूज गेलेला आहे का? नाही का? यस, बरं, हरकत नाहीये. इथे जाऊया. साहिल घोरड आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र 28चं लक्ष आहे. 24 चेंडू आपल्याकडे शिल्लक आहेत. 24 चेंडू मध्ये 28 धावा म्हणजे काय बोलायचं. आता बॅटिंग वाले तर बोनी चांगली केली आहे, फिल्डिंग वाल्याला मात्र आता चिकूट भोकरा सारखी बॉलिंग करायला लागेल. ते कार्यक्रम होईल बाबा, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे कोपचा कोपची, दुमडा दुमडी, चिमका टिमकी, आतल्या आत घरपट्टी, पाणीपट्टी, तालुक्याबाहेर 7-12 म्हणजे 2 क्षेत्ररक्षक. आता 3 असतील बहुतेक, बरोबर ना? यस, सकाराम तुकाराम कांताराम, आहात 3 बरोबर. जाऊया दुसऱ्या षटकातला पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती फटका दमदार. शिव राजा, तसेच भिवंडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, तसेच भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन सन्माननीय मदन बुवा नाईक साहेब यांचं काही क्षण आगमन होईल. मंडप अँड डेकोरेशन आपण थोडा संपर्क साधायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आज डोंगर न्यायवाल्यांना काय गावात त्यांचे उरुस आहे तेव्हा त्यांना पावर आले का काय झाले बाबा? सप्त्याचा काल्याचा खाऊन आलं का काय झालं? उद्या सांग खुसत्यात दुमडा दुमडी. वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे भिवंडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, भिवंडी निजापूर शहर महानगरपालिकेचे माजी स्टँडिंग कमिटी चेअरमन, तसेच दानशूर राजा आणि क्रिकेट खेळाविषयी प्रत्येक चेंडूविषयी ज्यांना जाणकारी माहिती आहे असे तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय मदनबुवा नाईक साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. आपल्यास विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आदर्श क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या वतीने आदर्श चषक धानिवली 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड स्वागतम. That is it.
आलेल्या सगळ्या पाहुण्यावरांचं खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक धानवली व समस्त ग्रामस्थ मंडळ धानवली ज्यांच्या वतीने सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. यावेळेस हो रट्टा बॉल टिकला पण काय सांगायचं जरासा कुपोषित आला नाही इला, रट्टा मारला पण काय सांगता गडीत जड झाला नाही इला झाला त्याला. हा बघा बघा त्याच्या अंगात काय शिरलाय पंचा चेक करा. बॉल सुटाय खोटी निसता वळवळ 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 काय जिथे खेकड्याचा कांजी बिंजी पिऊन आलाय का काय झालाय हरकत नाही. इथे मात्र यावेळेस एक सिंगल आले. संघाची धावसंख्या 29 29 धाबा धावफलकावरती जोडलेले आहेत. शेवटचे 20 बॉल 17ची आवश्यकता गोलंदाज तयार. यावेळेस हो फटका काय करील आता तो तरी नाही इलाज म्हणून सांगायचा आमचे खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी चेंडू पुढे आणि क्षेत्ररक्षक त्याच्या पाठी नाही इलाज परत शेम कार्यक्रम. आता मात्र धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 धावा. शेवटचे 19 बॉल 13ची आवश्यकता. 19 चेंडू 13 धावा. शिवा काय रे भावा बेकार कार्यक्रम बा. सगळा आधी ऑनलाईनचा बाजार आता काय सांगायचं आता नेटचा बाजार. मंडप आणि डेकोरेटर्स कृपया आपण संपर्क साधायचा आहे. मंडप आणि डेकोरेटर्सचे कोणी कर्मचारी असतील आपण संपर्क साधायचा आहे. आंधळी शॉट शिवा अशी आंधळी बॅटिंग करायची झाली तर खिशाचा आयडियस फिरवायला लागला. आयडियस अशी घुंबा याची घुंबा जरूर अगदी जाऊया. खरं आता निश्चित माझ्यासाठी सन्मान्य महेंद्र शेठ भोईर ज्यांच्या माध्यमातून उद्योजक माझ्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलं. खूप खूप धन्यवाद. काय बोलायचं आहे धंदा खोल्या बोनी झाली आहे. आदर्श चषक धानिवलीची कमाल सबसे कमाल. आणि गोविंद जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता उर्वरित इक्वेशन मॅच मध्ये आहे 18 बॉल 13ची आवश्यकता. 18 बॉल 13 धावा म्हणजे पुढच्या सामन्यासाठी दोन्ही टीमचे खेळाडू आपण तयार राहायचंय. परेश घोरड यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती आला गेलाय. आता मात्र गड्या परेश नीट बॉलिंग करायला लागेल बाबा. हे दोघं काय सांगायचं आला तसं भोकरासारखं चिपकून राहिला डायरेक्ट नाही इलाज. अगदी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 33 तर आहेत. 18 बॉल 13ची आवश्यकता. काय महाराज बरोबर आहेत ना अगदी पहा. आता हे माझ्या भाषेत सांगणार तर ह्यो सरपंच ह्यो उपसरपंच असं सांगायला लागेल. म्हणजे अगदी पहा स्कोरर आमचे 2 आहेत हो दुसरा कोण नाही. तर सांगाल इकडं कोण आलंय. जाऊया गोलंदाज तयार. यस आता मात्र बरा टिकलाय. यस चांगली गोलंदाजी. योगेशजी फक्त 1 मिनिट थांबवतोय. मंडप अँड डेकोरेटर्स कोणी कर्मचारी आमचे VIP मध्ये यायचं आहे. VIP कक्षामध्ये आपण 1 मिनिटासाठी यायचं आहे. यस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बॉल कार्ड कुठं गुतलाय सांग ना त्याला पटकन. जरूर म्हणजे डॉट चेंडू कार्ड हा कॉलिंग आहे क्षेत्ररक्षकाचा. यावेळी देखील समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. अरे तो मला वाटतं आपला गडी आहे काय तो. मला सांगतो फिल्डर आहे तो आधीच काय हातात म्हणून थैला घेऊन हिंडतो. चला 60 रुपये लक्ष्मी सेल 60 रुपये असं नाही ना काही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये यावेळेस चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीनं 37 धावा धावफलकावरती. मित्रांनो खरं आता निश्चित मी आयोजकांचं कौतुक करेल कारण ज्या पद्धतीनं मैदान पाहतो ना तिकडनं पाणी ओतला तर ह्या साईडला डायरेक्ट येईल. अतिशय मुरबाड तालुक्यामधील खऱ्या अर्थाने सगळ्यात ओहो फटका यावेळेस बेकार. खुरपून खुरप्या शॉट हाणगा सख्या पहिली बारी लागला तर लय भारी नाही तर उठला सुटला पळाला घरी काकू कुकू षटका. आहेत बेकार ह्यो भांडी कशा शॉट पण याची हांडी भांडी खोंबली का चेंबली काय नाही. फुसका बार 8:30ला आणला आणि काय सांगा त्या पावणे 9ला कुटुक बंद. तिथे डॉट निर्धाव चेंडू आलाय. आता यावेळेस चांगली गोलंदाजी होती पण असा कार्यक्रम झालाय का रन लागतात 3 आणि बॉलात अजून 14. होणार का या मॅचचा 14 कारण चेंडू शिल्लक आहेत 14. 3 धाबेपासून लांब आहे.
यावेळेस हो लोअर पुरलेनचा बॉल होता, त्याला मात्र हलक्या हातानं खेचलाय. क्षेत्रक्षक आहे तिथे एक सिंगल आली. खालच्या आळेचा गडी आता वरच्या आळेला गेला आणि वरच्या आळेचा गडी खालच्या आळेला आलेला, म्हणजे 1 रन कंप्लीट झालेली आहे. आणि एका धाब्यानं संघाची धावसंख्या मात्र 44-44 धाबा. उर्वरित आपल्याकडे चेंडू शिल्लक आहे 13 आणि धाबा बनवायचे ते विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाबा बनवायचे आहेत विजयासाठी. गोलंदाज तयार. काय बोलायचं आहे म्हणून बस याचा भोतरा फाटला. देखताय जिलेबीवर मागताय भजिया. 5ला 1 10ला 3 चकोबार चकोबार चकोबार. झेलराम आता कुठेतरी ही संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता मात्र जरूर सामना लेवल झालेला आहे. शेवटचे 12 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 12 चेंडू 1 धावा. फिल्डरचा जरासा वांदा झाला, नाही इला झाला. सोपा कार्यक्रम होता पण काय सांगायचं आहे. आता मात्र 12 बॉल आणि 1ची आवश्यकता आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो. तुमचा टाइम प्रत्येक टीमचा काउंट केला जाईल. जो संघ जास्तचा वेळ जर घेईल म्हणजे तुम्हाला 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. अन्यथा एक क्षेत्ररक्षक 30 सरकममध्ये घेतला जाईल. यस, ही मॅच संपल्यानंतर नेक्स्ट मॅच क्षेत्ररक्षण ज्या संघाचा आहे त्या संघाने लगेच मैदानात प्रवेश करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे. हॅलो चला फक्त आता 1 धावेपासून लांब आहे आदर्श चषक धानिवली या टीमचा. आदर्श हा खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येकाला मनात घर करून बसतील अशा ट्रॉफीज आपण पाहतोय. गोलंदाज तयार भावेश. आणि यावेळेस अरे शिवा तू माझ्या भावा ठोकल्यात तिथे 4 धावा आणि सामना फिनिश. आणि इथे जरूर टप आणि हडलक टीम जे हनुमान डेहनोली आणि अभिनंदन टीम जे गावदेव स्पोर्ट क्लब डोंगर नाभे